ए बाजारला आलात तर देव आपला करा. महिला मंडळ ऐ तुमची आई जिवंत आहे ना? आई जिवंत आहे ना? आहे ना? आई जिवंत आहे ना तुमची? आहे ना? तिला कधी भेटायला जा. तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठं येतील, बोरं येतील, जांभळं येतील, चिचुके येतील, हरभरी येतील, पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची, पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ, तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे, बरोबर आहे ना? आता लाबड नाही बोला बरं का, सणासुदीचे दिवस आहे. मी तुमच्या मुलासारखा वळी आली. आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुमच्या मुलासारखा आहे मी. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना? नाही ना? लबाड नाही बोलायचं बरं का. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या हाणता त्याला आई असेल ना? म्हणजे त्याची उलथावा तू जागावा. देव लय भारी आयडिया करतो, त्याची ठुतो. किती लबाड लोक आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार कष्ट करायचे, तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन, आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री. 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती पण दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाड वाशीत. तुला काम नाही काय तिकडे? कांद्यातलं गाबाळ का मर ना, का दुसरीची घरं बिगडी ती? ऐ ऐ जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानं तुझं श्राद्ध येणार. कशावर लिहि, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ते मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके तर हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला घेऊन गेले. कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पोरींच्या आयानी पोरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तुला कळलं ना? तिन्ही सुना आल्या, मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते? प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात आहे, लांबलं काय ना बाई. हो जम्बूक करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोरे आहे ना महाराज, कोणाला बोलून देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको, आपल्या पुढं नीट करीन, गपचीप बस. असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरवती का? जिला सुन नाही ना एकही, ती तटला कळ्याच फोडून देते नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. अण्णा आण ग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैशाखात सून आली का जास्त तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहीत नाही. जिची थोरली सून आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले आणि ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. पहिलीनंच एवढी जी रावली. माझी भाषा नाही, मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला पाठपर्यंत देणार. हो जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना. कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालत का? हाताने इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून काय करायचं? काय मागच्याला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज.
हलक्या हाती 3 जवळ काढलं चौथे काढतो 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होट सडली वारा नुसतं नाही माईकला लागू लागू होटच गेली नुसती होट आतून लाल लाल जर झाली नुसती आदळून 6 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लई कष्ट केले तो म्हणणार मजा आणलं त्यानं रोज 3 गावं हिंडायचा चांगला नादावला होता बाहेर यांना काय केलं नाही महाराज आपणच सावध व्हायचं लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय मत आहे तुमचं? ज्या दिवशी आपल्या पोऱ्याचा तोंडाचा वास आला ना कोटऱ्याचा त्या दिवशी कष्ट बंद. का करायचे? भजन नाही करायचं दिंडीला पंगत नाही घालायची या नालायकांसाठी बांध कुरकुरू जमीन वाढायच्या नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या चिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचायच्या आपण पाणी मारून दूध विकायचं नाही या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. कायला कामवायची? काय काम व्हायचं? काम राहिलं शिल्लक भारीत भारी टीव्ही घ्यायचा बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसला भारी गजरा आणायचा बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची मस्तपैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची मस्त एक हात बायकोच्या गळ्यात मस्त मालिका पाहत बसायचं. बस पोऱ्या म्हणणार असं का केलं भाऊ मी पेरलं एक उतारलं दुसरं आता मला मशागतही करायची नाही वावरच खाट ठेवायचंय तुला काय करायचं कमीत बसायचं येड्यावानी कमी महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही हो आपण फक्त आपल्या पुरते. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं काय बोंबलं ती बाई काय थोबाड जोडू जोडू रडती बाई देवान तुझी रान रणकीन झाली मेल्यान मला काल आठवलं त्यांना काल आणि आलं आता काय माझ्या जगण्यात मजा आहे येतेच त्यांच्या संगण नवरा जोडवतून ती आगी वडी ती आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या अशी ढिल्ली करा बरं जाळाजवळ न्यायची ना अशी ढिल्ली करायची चिंगाट गरगाठील ती कोण मारत तर कोणच्यासाठी मारा झाकली अय फक्त म्हणायला कोण का एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या म्हणजे मरू नये मरू द्या त्याला 2 पोरं असावं गोजीरवाणी आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर आणि आपण त्याला भेटायला जावा ते असं दारात बसलं राहतं पोरं खेळा त्या अंगणात आपण त्याच्याजवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चालाय काय चालाय तो म्हणतो काय चालायचं